राज्य के पूर्व वित्त मंत्री तथा वर्तमान बल्लारपुर विधानसभा के विधायक सुधीर मुनगंटीवार ने चंद्रपुर मोल, चंद्रपुर बामनी, चंद्रपुर जाम के रास्तों की दयनीय स्थिति को लेकर संबंधित अधिकारियों से सवाल जवाब किया। गौरतलब है, विधायक मुनगंटीवार ने स्वयं रास्ते पर जाकर स्थिति का अवलोकन किया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विधायक मुनगंटीवार ने क्या कहा। चंद्रपुर जिले के पूर्व पालक मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार ने उखड़े हुए रास्तों के बारे में आज स्वयं दौरा कर अधिकारियों को फटकार लगाई। चंद्रपुर मोल, चंद्रपुर बामनी, चंद्रपुर जाम इन रास्तों की दुरवस्था के बारे में मुनगंटीवार ने अधिकारियों को सवाल पूछा। देखभाल कालावधि पूर्ण होने के पहले ही यह सभी रास्ते ठेकेदार की ओर से दुरुस्त करा लेने की सूचना उन्होंने दी। रास्ते के किनारों को न भरने के लिए अधिकारियों को फटकार लगाई। खराब रास्तों के कारण हुए हादसे से मृत हुए लोगों के उत्तराधिकारियों के लिए 50 लाख रुपए के मुआवजे की मांग करेंगे, ऐसा भी उन्होंने स्पष्ट किया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उन्होंने अपनी संतप्त प्रतिक्रिया देते हुए और क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। चंद्रपुर मूल रस्ता असेल, चंद्रपुर बगारशा बामनी कोठारी रस्ता असेल किंवा चंद्रपुर जाम रस्ता असेल, आता कधी कधी हे लक्षात येत नाही की जाम नागपूर रस्त्यावर खड्डे कमी आहे, पण चंद्रपूर जाम रस्त्यावर इतके खड्डे आहे, चंद्रपूर मूल रस्त्यावर खड्डे आहे। याचा अर्थ असा आहे की ज्या दर्जाचे रस्ते करायला हवे कॉन्ट्रॅक्टर ते रस्ते करताना दिसत नाहीये। अनेकदा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी जी त्यांच्याकडे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो त्या 5 वर्षामध्ये तो रस्ता त्याचा रफनेस इंडेक्स त्या मोटरेबल ठेवणं, खड्डे होण्याच्या अगोदर जेव्हा तो खड्डा छोटा असतो तेव्हाच ते भरणं, पावसाच्या अगोदर रस्त्याच्या संदर्भामध्ये आकलन करत त्या रस्त्यावरची दुरुस्ती करणं आणि ज्या ठिकाणी खड्डा मोठा आहे त्या ठिकाणी 100 फुटापर्यंतचा रस्ता खोदून त्याचं नूतनीकरण नवीनीकरण करणं आणि आवश्यक असेल तर पावसाळ्याच्या अगोदर एक कार्पेट हे त्याच्यावर चढवणे ही जबाबदारी आहे। पण या मूळ रस्त्याच्या ठेकेदारांनी जी चूक केली, कार्यकारी अभियंत्यांना आम्ही सांगितलं की याचं ताबडतोब नूतनीकरणाचं काम त्या इंजिनियर कडून त्या कॉन्ट्रॅक्टर कडून करून घेतलं पाहिजे, कारण 26 मध्ये मार्च मध्ये त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड संपून जाईल, मग तो टाटा बाय बाय करेल, लोकांचा जीव चालला। आणि माझी दुसरी मागणी मी सरकारकडे करतो आहे, यासाठी मी निश्चितपणे पाठपुरावा करेन की बीओटीचा रस्ता आहे, खड्डे दुरुस्त केले नाही, अपघात झाला, मृत्यू झाला, 50 लाख रुपयाची मदत कुटुंबाला दिली पाहिजे। आता या रस्त्यावर तुम्ही जर बघाल तर हे साइडची पट्टी भरली नाहीये। एखादा हिरो होंडा आपल्या पत्नीला, एखादा हिरो होंडा वागा, स्कूटर वागा आपल्या छोट्या मुलांना घेऊन जातो, कोण जबाबदार आहे? म्हणजे आपल्याला या रस्त्यावर हे अनैसर्गिक मृत्यू आहे आणि यासाठी 50 लाख रुपये खड्ड्याच्या कारणाने जे मृत्यू होतील त्याला 50 लाख रुपये दिले पाहिजे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।